नमस्कार मित्रांनो, रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही आजवर बऱ्याच हॉरर कथा ऐकल्या असतील, पण आज मी तुमच्यासाठी जी कथा घेऊन आलो आहे ती कथा ऐकून खरंच तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि कथेच्या शेवटी एक असे रहस्य बाहेर निघून येते जे तुमच्या आणि माझ्याही विचारांच्या पलीकडचे आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूलाच असलेले बेल आयकॉनचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आरोही आहे आणि मी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याची रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक घटना सांगू इच्छिते, ज्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य संपण्याच्या मार्गावरती होते. असं समजून घ्या की मला एक नवीन जन्मच मिळाला आहे. ही सगळी घटना साधारणतः 7 वर्षापूर्वींची आहे, जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते. आणि कॉलेजमध्ये शिकत असतानाच माझी मैत्री नीरज नावाच्या एका मुलाशी झाली. आणि मग काही दिवसातच आमच्या त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आम्ही दोघे एकमेकांवरती खूपच प्रेम करू लागलो होतो. आणि असे करत करत काही महिने निघून गेले आणि सर्व काही व्यवस्थितही चालू होते. आता ही गोष्ट त्या दिवशीची आहे. मी कॉलेजमध्ये असताना लंच टाईम झाला होता आणि लंच टाईम असल्यामुळे मी एका मोकळ्या वर्गात जाऊन पुस्तक वाचत बसले होते. त्या दिवशी नीरजला काही काम असल्यामुळे तो कॉलेजला आलाच नव्हता. आणि इतक्यात मला शोधत कामिनी नावाची एक माझी मैत्रीण तिथे आली. तिच्या भावाला सरकारी नोकरी लागली आहे या आनंदात तिने मला लाडू खायला दिला. मी कामिनीला तिच्या भावासाठी शुभेच्छा दिल्या आणि तो लाडूही खाल्ला. पण मित्रांनो, तो लाडू खाणे हा माझ्या आयुष्यातील एक सगळ्यात मोठी चुकी ठरली. कारण तो फक्त लाडू नव्हता, तर त्याच्यामध्ये एक रहस्य दडले होते, ज्यामुळे माझे पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले. ती मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळातच माझे डोके भयंकर दुखू लागले. सुरुवातीला मला वाटले की माझे डोके असंच दुखत आहे. याच्या अगोदरही कधी कधी डोके दुखत असायचे, त्यामुळे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि कॉलेजच्या रिसेप्शनमधूनच एक गोळी घेऊन खाल्ली. पण मित्रांनो, डोकेदुखी काही कमी होण्याचे नावच घेत नव्हते. आणि म्हणून मी पुढचे लेक्चर अटेंड न करता तसेच घरी निघून आले. आता माझे घर कॉलेजपासून चालत 20 मिनिटाच्या अंतरावरतीच होते आणि नीरजही आला नसल्यामुळे आता मी चालतच घराकडे निघाले. वाटेत चालत असताना मला असे वाटू लागले की कोणीतरी माझ्या मागे मागे चालत आहे. आणि हे जाणवताच मी घाबरून मागे वळून पाहिले, पण मला कोणीच दिसले नाही. मला वाटले की माझे डोके दुखत असल्यामुळे कदाचित मला भास होत असेल. आणि मी पटापट पावले टाकत घराच्या दिशेने चालू लागले. पण जेव्हा मी पुन्हा चालू लागले तेव्हा मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज अगदी स्पष्ट येऊ लागला. जणू काही कोणीतरी माझ्या बाजूने चालत आहे. पण बाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. पण तो आवाज मला एकदम स्पष्ट येत होता. आणि यामुळे मला आता थोडी भीती वाटू लागली होती.
आणि मी धावतच घरी पोचले. घरी येऊन मी घराचे कुलूप उघडले आणि आत जाऊन दरवाजा बंद करून घेतला. खिडकीतून पुन्हा एकदा वाकून बाहेर पाहिले, पण बाहेर कोणीच नव्हते. माझ्या थोडा जीवात जीव आला आणि मी तोंड हातपाय धुवून जेवण केले. डोके दुखत असल्यामुळे मी विश्रांती घेण्यासाठी वरच्या खोलीमध्ये जाऊन झोपले आणि थोड्याच वेळात मला शांत झोपही लागली. पण मित्रांनो, इथून पुढे माझ्यासोबत जे काही घडणार होते त्याचा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता. आता मी गाढ झोपेत असताना मला असे जाणवू लागले की कोणीतरी माझ्या हाताला आणि पायाला स्पर्श करत आहे. मी डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला माझे डोळेच उघडता येत नव्हते आणि हळूहळू माझ्यावर कोणीतरी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे असे मला वाटू लागले. मी स्वतःला सोडवण्यासाठी खूपच धडपडू लागले होते, पण स्वतःला मी सोडू शकत नव्हते. माझ्या शरीरावर कोणाची तरी पकड होती आणि ती पकड इतकी घट्ट होती की मला हलताही येत नव्हते. मी आता जोरजोरात रडू लागले होते. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते, पण माझा आवाज जणू काही गळ्यातच दाबला गेला होता. आणि साधारणतः अर्धा तास हे सर्व चालू होते. मी वेदनेने तडफडत होते, पण स्वतःला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकले नाही. अर्ध्या तासानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मी घाबरून खोलीत सर्वत्र पाहिले, पण मला खोलीत कोणीच दिसले नाही. माझी अवस्था पाहून मला खूपच रडू आले. कोणीतरी माझ्यावर जबरदस्ती केली होती. माझे कपडे माझ्या शरीरापासून वेगळीकडे पडले होते आणि मला इतका त्रास होत होता की मी तो सहनही करू शकत नव्हते. हे कोण असू शकते हे मला समजतच नव्हते, कारण जेव्हा मी दरवाजाकडे पाहिले तेव्हा तो दरवाजा आतून बंद होता. खिडके, दारे, दरवाजे सगळं काही बंद होतं. मग माझ्या खोलीत कोण कसं काय येऊ शकते हा विचार करूनच मी खूप घाबरले होते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझी आई आणि माझ्या लहान बहिणीसोबत मी राहत होते. माझे वडील आमच्या लहानपणीच वारले होते. माझी आई एक पापड बनवण्याच्या कारखान्यात काम करत होती आणि यावेळी ती कामावर गेली होती आणि छोटी बहीण शाळेत गेली होती. त्यावेळी मी वरच्या खोलीत एकटीच होते, पण हे सगळं माझ्या काही समजण्याच्या पलीकडचे होते. मी कसं तरी स्वतःला सावरले आणि खोलीचा दरवाजा उघडला आणि खाली येऊन पाहिले तर खालचा मुख्य दरवाजाही बंद होता. मग खोलीत कोण कसं काय येऊ शकतं या विचाराने माझे डोके फुटण्याची वेळ आली होती. मी स्वतःला समजावत होते की नक्कीच मी एखादं वाईट स्वप्न पाहिलं आहे, पण माझी अवस्था आणि कपडे ज्या परिस्थितीत होते आणि माझ्या शरीरात ज्या वेदना होत होत्या त्यावरून मला हेही समजत होते की माझ्यासोबत नक्कीच काहीतरी भयानक घडले आहे. आता तो दिवस कसा तरी निघून गेला. संध्याकाळी आई आल्यावरती माझी अवस्था पाहून तिने सुद्धा मला विचारले की बेटा तुला काय झाले आहे, पण मी आईला काय सांगू मला हेच कळत नव्हते. त्यामुळे मी फक्त तब्येत खराब असल्याचे आईला सांगितले आणि त्या रात्री जेवण वगैरे केल्यावरती मी पुन्हा वरच्या खोलीत झोपायला गेले. यावेळी मी ध्यानाने दरवाजा आणि खिडक्या नीट बंद करून झोपले.
त्या रात्री मला नीरजने सुद्धा फोन केला होता, पण मी नीरज सोबत बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आणि मी नीरजला सुद्धा तब्येत बरी नसल्याचे सांगून लगेच फोन ठेवला. मला नीरजला काही सांगण्याची हिंमत होत नव्हती, आणि जरी मी सांगितले तर तो या गोष्टीवरती विश्वास ठेवेल किंवा नाही याची सुद्धा मला खात्री नव्हती. मी डोळे मिटले आणि हळूहळू मला चक्कर येऊ लागली. थोड्याच वेळात मी गाढ झोपी गेले. आता झोपून मला थोडाच वेळ झाला होता. मला खोलीमध्ये एक प्रकाश जाणवू लागला. एक असा प्रकाश जो दिवसा सूर्याच्या उजेडात येतो. आणि इतक्यात कोणीतरी माझ्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे मला जाणवले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज माझ्या गळ्याच्या बाहेरच येत नव्हता. आणि अचानक माझे डोळे उघडले आणि माझ्या डोळ्यासमोर मी जे काही पाहिले त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. एक काळे कपडे घातलेला माणूस, ज्याचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि चेहऱ्यावरती एक विचित्र मुखवटा होता. तो माणूस माझ्यावरती जबरदस्ती करत होता. हे पाहून मी थरथर कापू लागले होते. तेवढ्यात तो माणूस उठला आणि एका काळ्या धुरामध्ये बदलून गेला आणि खोलीच्या वरच्या तावदानातून तो बाहेर निघून गेला. मी आता इतके घाबरले होते की मला काय करावे ते समजतच नव्हते. आणि मी इतके घाबरले की मी तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी आईने दरवाजा वाजवला तेव्हा मला जाग आली. काल रात्रीचा विचार करून मी अजूनही थरथर कापत होते. आणि या 2च दिवसांमध्ये माझी तब्येत इतकी खराब झाली होती की माझ्या अंगात काहीही जीव राहिला नव्हता. मी चालू लागले तरी माझे हातपाय थरथर कापत होते. डोळ्यांखाली काळे वर्तुळ जमा झाले होते. आणि मी जेव्हा नीरजला भेटले तेव्हा नीरजने मला पाहिले आणि त्याने मला दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी फक्त अशक्तपणा आणि ताप असल्याचे सांगितले. आम्ही जवळच असलेल्या एका मंदिरातही गेलो, पण मंदिरात पाऊल ठेवताच माझे डोके भयानक दुखू लागले. मला तिथून पळून जावेसे वाटू लागले. आणि माझी ही अवस्था पाहून नीरज आणि घरचे सगळेच हैराण झाले होते. आणि आता मला असे वाटू लागले होते की नीरज मला सोडून जाईल. पण काही दिवसांनी नीरज त्याच्या आईवडिलांना घेऊन माझ्या घरी आला आणि त्याने माझ्या आईकडे माझ्या लग्नाची मागणी घातली. पण नीरजच्या आईने माझी तब्येत आणि अवतार पाहून मला नकार दिला. पण नीरज ठाम होता. नीरजने मला सांगितले की तो मला या अवस्थेत एकटं सोडून जाऊ शकत नाही. नीरजच्या हट्टाबाई त्याच्या आईने आमचे घाईघाईत लग्न केले. कोर्ट मॅरेज करून तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्या दिवशी रात्री जेव्हा मी आणि नीरज आम्ही घरामध्ये होतो आणि तेव्हा पुन्हा तीच भयानक घटना घडली. तोच मुखवटा घातलेला काळा साया आता माझ्या मागे येऊन उभा होता. मी जोरजोरात ओरडू लागले. नीरज आणि त्याच्या घरचे तिथे जमा झाले. नीरजने मला सावरलं आणि इतक्यात अचानक लाईटही गेली. नीरजने मेणबत्ती लावली तेव्हा तो काळा साया नीरजलाही दिसला. त्या सायाने नीरजचा गळा पकडला आणि त्याला उचलून दुसरीकडे फेकून दिले. तेवढ्यात घरच्यांनीही दरवाजा ठोठावला आणि तो काळा साया अचानक हवेत विरघळून पळून गेला. नीरजने मोबाईलवरती हनुमान चालीसा लावली. तेव्हा मला असे वाटू लागले की जणू कोणीतरी मला आगीत फेकले आहे. आणि त्या जळण्याच्या वेदनेत मी आता तडफडू लागले होते. हे पाहून नीरजच्या वडिलांनी ओळखले
की माझ्यावरती कसली तरी करणी झाली आहे. त्याचवेळी त्यांनी मला जवळच्याच एका शिवमंदिरात घेऊन गेले. तिथे मला गाडीतून उतरणंही कठीण झाले होते. मंदिराच्या पुजाऱ्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून काही मंत्र म्हणाले आणि मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या शरीरात कसलीच वेदना नव्हती. पुजारी काकांनी सांगितले की माझ्यावरती मुसलमान मारण क्रिया केली गेली आहे आणि ही क्रिया आरती नावाच्या मुलीने केली होती, जी माझ्या कॉलेजमध्येच माझ्यासोबत शिकत होती. आरती नीरजवर एकतर्फे प्रेम करत होती, पण नीरजने तिला नकार दिला होता आणि याच रागात तिने माझ्यावर सूड उगवण्यासाठी एका मुस्लिम तांत्रिकाकडून एका जिन्नातला माझ्यावरती सोडले होते आणि कामिनीच्या हातातून मला तो लाडू खाऊ घातला होता आणि आरतीला वाटले होते की येणाऱ्या 6 महिन्यात हा जिन्नात मला तडफडून मारेल आणि त्यानंतर ती नीरजच्या जवळ जाईल. पुजारी काकांनी त्यांच्या गुरुजींना बोलावून आणले. त्यांनी मला एक रुद्राक्षाची माळ दिली. जेव्हा रात्री तो जिन्नात पुन्हा येईल तेव्हा ती माळ मला त्याच्या गळ्यात घालायची होती आणि त्या रात्री मी तसेच केले. तो जिन्नात जेव्हा माझ्यावरती जबरदस्ती करू लागला तेव्हा मी रुद्राक्षाची ती माळ त्याच्या गळ्यात टाकली आणि माळ गळ्यात पडताच त्याला विजेचा धक्का बसल्याप्रमाणे झाले आणि तो जाग्यावरतीच तडफडू लागला. त्याचा मुखवटा पडला. त्याचा तो भयानक जळलेला चेहरा माझ्या समोर आला आणि एकदम तो दुरून कुठेतरी निघून गेला. गुरुजींनी आमच्या घरात हवन केले आणि सांगितले की ही मारण क्रिया आता उलटली आहे. ही क्रिया जी कोणी केली असेल ती तिच्यावरतीच उलटी पडली होती. आता 1 महिना मी घराबाहेर पडलेच नाही आणि या काळात नीरजनेही माझी खूप काळजी घेतली. हळूहळू मला आता बरे वाटू लागले होते आणि 1 महिन्यानंतर मला एक गोष्ट कळाली की आरतीची तब्येत आता खूपच खराब झाली आहे. ज्या तांत्रिकाने ही क्रिया केली होती त्यानेही तिला मदत करण्यास नकार दिला, कारण आता मारण क्रिया उलटली होती आणि त्यामध्ये त्याला काहीच करता येणार नव्हते. आता 6 महिने पूर्ण होताच आरती ही रहस्यमय प्रकारे मरण पावली. आणि मित्रांनो, आज या गोष्टीला 7 वर्ष निघून गेले आहेत. मी आणि नीरज आम्ही खूपच सुखी आहोत. जर नीरजने त्यावेळी माझी साथ दिली नसती तर कदाचित आज मी जिवंतही नसते. म्हणतात ना मित्रांनो, वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली तरी देवाच्या शक्तीपुढे ती काहीच करू शकत नाही आणि नेहमी चांगुलपणाचाच विजय होतो. आपले कर्म आपल्याकडे परत नक्कीच येतात. तर मित्रांनो, ही होती आजची आपली कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.